नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे ITIच्या ॲडमिशन संदर्भात। बघा मित्रांनो, ITIची मेरिट लिस्ट 4 दिवसात आता लागणार आहे। त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड मिळतील त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कशा पद्धतीने तुम्हाला माहिती मिळेल की तुम्हाला ट्रेड मिळाला आहे किंवा नाही त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबतच तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, त्या प्रश्नांची देखील उत्तरं पाहणार आहोत। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जाणार आहे। तर बघा, ITIच्या ॲडमिशन संदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलीच आहे की 14 जुलैला तुमची या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे। म्हणजे 4 दिवसात, आजपासून 4 दिवसात तुमची मेरिट लिस्ट लागेल। आता मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ट्रेड कशा पद्धतीने मिळतो, कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, त्याचे काही प्रश्न आहेत। तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी एक एक करून पाहूया। तर बघा मित्रों, पहला आणि महत्त्वाचा प्रश्न, सर अगर मेरा नंबर फर्स्ट लिस्ट में लगा लेकिन मुझे वो ट्रेड नहीं चाहिए होगा तो मैं अगला राउंड में पार्टिसिपेट कर पाऊंगा की नहीं। बघा, सर्वांनाच हा डाऊट असेल की जर समजा पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर त्या ठिकाणी लागला आणि मला जर तो ट्रेड पाहिजे नाही, म्हणजेच मला तो ट्रेड नाही घ्यायचा आहे, तर मी पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकतो का? तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, पण त्याला अट आहे, जर तुम्ही आत्ता पहिल्या नंबरचा जो काही ट्रेड टाकला असेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक जो काय असेल तो, आता पहिल्या नंबरचा जो तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये ट्रेड टाकला असेल तो ट्रेड तुमचा नाही लागला पाहिजे। जर तो ट्रेड तुमचा लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावीच लागेल। ॲडमिशन केली नाही केली तरी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र नाहीत। जर तुमचा पहिला ट्रेड सोडून दुसरा, तिसरा, 100पर्यंत कोणत्याही ऑप्शनला जर तुमचा ट्रेड लागला, 2 पासून ते 100पर्यंत कोणताही ट्रेड लागला तर ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुमचं ॲडमिशन करायचं किंवा नाही, तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी विचारलेला कृष्णा साळवे यांनी। सर, आपला पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागला म्हणून कसं कळतं? आपल्याला फोन येतो का, मेसेज पडतो, तर कसं कळतं किंवा नंबर लागला आहे म्हणून सर सांगा। बघा, सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की आपल्याला कशा पद्धतीने कळतं की आपल्याला ट्रेड लागलेला आहे म्हणून। तर बघा, सर्वांना ज्यांना ट्रेड लागला असेल त्यांना मेसेज येत असतो, ठीक आहे। ज्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असतो त्यांना त्या ठिकाणी मेसेज येत असतो। त्या मेसेजवर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असते की तुम्हाला हा ट्रेड त्या ठिकाणी मिळालेला आहे या कॉलेजला म्हणून, ठीक आहे। त्यासोबतच तुमच्या जे काय ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुमचा युजर ID, पासवर्ड टाकून तुम्हाला त्या ठिकाणी देखील तुमचा जो काही ट्रेड आहे तो लागला आहे किंवा नाही ते चेक करता येतं। मेसेजवर डिपेंड राहू नका, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी चेक करा, तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली कळतं। कारण मेसेज काही वेळेस येतो, काही वेळेस येत नाही। आता देखील भरपूर विद्यार्थ्यांना लेट मेसेज आलेले आहेत किंवा काहींना आलेले नाहीत, म्हणजेच ते विद्यार्थी पात्र नाहीत का? असं नाही, ते विद्यार्थी देखील पात्र आहेत। फक्त मेसेजचा त्या ठिकाणी काही वेळा मेसेज येतात, काही वेळा येत नाही। त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला ट्रेड मिळाला आहे किंवा नाही। आता ते कसं चेक करायचं आहे? 13 तारखेला बघा, 13 जुलैला कोणत्याही एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणी मला युजर ID, पासवर्ड प्रोव्हाइड करायचा आहे। मी त्या ठिकाणी 14 तारखेला जशी लिस्ट लागेल, अलॉटमेंट जसंच होईल तसंच मी तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून दाखवेल की कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट होत असतं, कशा पद्धतीने चेक करायचं आहे म्हणून। पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। सर, ITIला नंबर लागल्यानंतर ITIला जॉईनिंग कशी करावी, प्लीज काही गायडन्स करा सर। तर बघा, ITIला नंबर लागल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल सोबत न्यायचे आहेत। त्यासोबतच त्यांची एक झेरॉक्स कॉपीसुद्धा न्यायची। तो जो काही बंच असेल त्याची झेरॉक्स कॉपी, तुम्ही भरलेला फॉर्म हा तुम्हाला सोबत न्यायचा आहे। डॉक्युमेंट्सवर लवकरच तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याची माहिती प्रोव्हाइड केली जाईल लवकरच, म्हणजेच उद्या किंवा परवा तुम्हाला तो व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील म्हणून, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, गणेश दळवी यांनी विचारला, पहिल्या मेरिट लिस्टला पहिल्या नंबरचा ट्रेड नाही लागला आणि दुसरा किंवा तिसरा लागला तर ॲडमिशन कॅन्सल करून दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतो का? तर हो, सर्व विद्यार्थी अशा पद्धतीने पात्र असतात। जर तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये पहिल्या नंबरचा ट्रेड नाही लागला तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचा ट्रेड लागला तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन करायचंच नाही, म्हणजेच ॲडमिशनला जायचंच नाही आहे, ठीक आहे। ॲडमिशन कॅन्सल वगैरेची त्या ठिकाणी ऑप्शन नसतो, तुम्हाला ॲडमिशन करायचंच नाही आहे। डायरेक्टली तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा, पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र असतात, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, करण फाळके यांचा, डिप्लोमाची फेल TC ITIला चालेल का? हो, चालते। ITIला कुठल्याही पद्धतीची TC त्या ठिकाणी चालत असते, फक्त ओरिजिनल TC असायला पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, ॲडमिशन कन्फर्म करू शकता। एका वेळेस एकच ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता, त्यासाठी ओरिजिनल जी काही TC आहे तुमची जमा केली जात असते। ITI कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ती परत देखील मिळते। पुढचा प्रश्न
बघा हा देखील प्रश्न महत्त्वाचा हितेश पाटील यांनी विचारला आहे. सर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे पण ITIमध्ये व्हेरिफिकेशन केलं नाही, मग काय करावे प्लीज रिप्लाय करा सर. बघा चौथ्या राऊंडनंतर, चौथ्या मेरिट लिस्टनंतर तुम्ही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असायचं आहे. तुम्हाला त्यावेळेस मी माहिती देणार आहे. आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं काहीही करता येणार नाही आहे. जर तुम्हाला यावर्षी ITIला ॲडमिशन घ्यायचंच असेल तर चौथ्या मेरिट लिस्टनंतर तुम्ही आपले व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. सर पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागला आणि मी ॲडमिशन नाही घेतलं तर दुसऱ्या लिस्टमध्ये नंबर लागू शकतो का सर? तर हो, तुमचा नंबर लागू शकतो. फक्त पहिला नंबरचा ट्रेड नाही लागला पाहिजे. पहिला जो काय ऑप्शन आहे तुम्ही भरलेला तो नाही लागला पाहिजे. इतर कोणतेही लागले, तुम्ही ॲडमिशन नाही केले तरी देखील तुम्ही पुढच्या लिस्टसाठी पात्र त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पहिले 4 तारखेला जर आपण पाहिलं तर बघा 42,128 नंबर आला आणि 7 तारखेला 42,134 नंबर आला. असं का झालं? बघा यासाठीच त्यांनी जे आहे ती प्रोव्हिजनल त्या ठिकाणी गुणवत्ता यादी असते आणि त्यानंतर फायनल अंतिम गुणवत्ता यादी येत असते. कारण यामध्ये चेंजेस होत असतात, मायनर चेंजेस असतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठीच या ठिकाणी ही जी काही अंतिम यादी आणि प्रोव्हिजनल यादी ती लावली जात असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. आत्ताच आपण पाहिलेला आहे. सर माझ्या मुलाचा पहिल्या लिस्टमध्ये जर आपण पाहिले तर बघा 80,406 होता. दुसऱ्या लिस्टमध्ये त्याचा नंबर 80,404वर आला. याचा काय अर्थ होऊ शकतो आणि मोबाईलमध्ये कसे चेक करावे ते सांगा, आम्हाला चेक करता येत नाही. ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे, युजर ID पासवर्ड टाकायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही गुणवत्ता यादी तुमची चेक करू शकता. ठीक आहे. आणि यासाठीच प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागत असते. प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी आणि फायनल गुणवत्ता यादी जी आहे ती यासाठी लागत असते. थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमी जास्त जे आहे ते होत असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा. सर मला 10वीला 84% आहेत. मी एक इलेक्ट्रिशियन 2 वायरमन टाकला आहे आणि मला जर पहिल्या फेरीला वायरमन लागला आणि मी ॲडमिशन नाही केलं आणि मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीला इलेक्ट्रिशियन नाही भेटला तर परत मी वायरमॅनला ॲडमिशन घेऊ शकतो का? तर नाही, असं होत नाही. एक वेळेस जो तुम्ही ट्रेड सोडला तो ट्रेड सोडला, त्यानंतर तो तुम्हाला मिळेल किंवा नाही याची खात्री नाही आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. बघा त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्या याला इलेक्ट्रिशियन टाकलेलं आहे, दुसऱ्याला वायरमॅन टाकलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर मला वायरमॅन लागला, दुसऱ्या नंबरचा ट्रेड लागला तर मी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीला जर समजा म्हणजे वायरमॅनला ॲडमिशन नाही घेतलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीला इलेक्ट्रिशियन जर नाही भेटला तर मी परत वायरमॅनला ॲडमिशन घेऊ शकतो का? तर तसं होत नाही. तुमचा एक वेळेस ट्रेड गेला तर गेला, त्यानंतर तुम्हाला त्या ट्रेडला ॲडमिशन परत घेता येत नाही. पुढचा प्रश्न बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. सर माझा व्हेरिफिकेशन फॉर्म हरवला आहे, काय करू? पण कन्फर्मेशनवाला फॉर्म आहे फक्त आणि आता ॲडमिशनच्या वेळेस ते मला व्हेरिफिकेशन फॉर्म मागतील का? कृपया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझे प्रश्न घ्या. बघा काळजी करायची नाही, तुमच्याजवळ जो काही फॉर्म असेल तो असू द्यायचा आहे. आवश्यक ती मदत ITIवाले तुम्हाला करत असतात. ठीक आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. जिथं नंबर लागला त्या कॉलेजला ॲडमिशन करायची नसली तर आवडीचं कॉलेज घेऊ शकतो का? नाही. ज्या कॉलेजला, ज्या ITIला तुमचा नंबर लागला असेल त्याच ITIला तुम्हाला ॲडमिशन करावी लागेल. ITI तुम्हाला चेंज करून मिळत नाही. कुठल्याही ITIमध्ये जा, तुम्हाला ITI चेंज करून मिळणार नाही. ज्या ITIला तुमचा नंबर लागला असेल त्याच ITIला तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल. त्यासाठीच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थितरित्या काळजी घ्या. ज्या ITIला तुम्ही त्या ठिकाणी ITI करू शकता त्याच ITIचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करता येईल. बघा यांनी चांगला प्रश्न विचारला. सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो, तर अतिशय उत्तम प्रश्न होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा बघा. सर मी पहिला ट्रेड इलेक्ट्रिशियन, दुसरा ट्रेड वायरमॅन आणि तिसरा ट्रेड मोटर मेकॅनिकल, चौथा ट्रेड फिटर टाकला आहे. समजा माझा 1 आणि 2 ट्रेड लागला नाही आणि माझा 3 नंबरचा ट्रेड मोटर मेकॅनिकल लागला आणि ते मला करायचं नाही. बघा काय म्हटलेलं त्यांनी, आणि ते मला करायचं नाही आणि मला त्याऐवजी फिटर ट्रेड हवा आहे. मी त्यात बदल करू शकतो का? 4 नंबरचा ट्रेड 3 नंबरला घेता येतो का? सर कृपया मार्गदर्शन करा. हो, तुम्हाला 4 नंबरचा ट्रेड 3 नंबरला घेता येणार आहे. फक्त एक एवढं लक्षात घ्या, तुम्हाला जो काही ट्रेड मिळाला असेल तो ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे किंवा नाही ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. आता पहिली लिस्ट आहे त्यासाठी सांगतोय, पहिल्या नंबरच्या ट्रेडला जर तुमचा ॲडमिशन म्हणजे तुम्हाला जर अलॉटमेंट झाली, तुम्हाला जर ट्रेड मिळाला पहिल्या नंबरचा, तर तुम्हाला सर्वांनाच ॲडमिशन करावं लागेल. ॲडमिशन केलं नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र राहणार नाही आहेत. ठीक आहे. दुसऱ्या फेरीला वेगळं असतं. दुसऱ्या फेरीला त्या ठिकाणी ट्रेडची संख्या वाढत असते. तेवढ्या ट्रेडमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागतं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देणार आहे. त्यासाठी बघा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला हा जो काही ट्रेड आहे तो चेंज करता येतो. ठीक आहे. फक्त ट्रेड तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीने बदल करता येणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर फिटर मिळाला आणि तुम्हाला हवा आहे इलेक्ट्रिशियन, तर असं होत नाही. तुम्हाला जो ट्रेड मिळाला असेल तोच ट्रेडला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न
पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा, यांनी देखील महत्त्वाचा विचारलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सर SSC म्हणजेच 12वीचा काही प्लस पॉईंट मिळेल का? कुठल्याही पद्धतीचा प्लस पॉईंट मिळत नाही आहे, फक्त 10वीच्या बेसवर ही ॲडमिशन प्रोसेस असते. ठीक आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं जे काही प्लस पॉईंट आहे ते मिळत नाही. 10thच्या बेसवर, प्युअरली 10thच्या बेसवर तुमचं ॲडमिशन होत असतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न या ठिकाणी मयूर यांनी विचारला. फर्स्ट राऊंडला सेकंड ऑप्शन्स टाकले होते, समजा दुसऱ्या नंबरचा ट्रेड भेटला, जर मला नसेल घ्यायचा आणि सेकंड लिस्टला अजून तोच ट्रेड दुसऱ्या नंबरचा ट्रेड ऑप्शन फॉर्ममध्ये टाकता येईल का आणि तोच ट्रेड भेटेल का? बघा, तुम्हाला दुसऱ्या नंबरचा जो काही ट्रेड आहे तो तुम्हाला सेकंड ऑप्शन फॉर्ममध्ये भरता येईल. फक्त एवढंच आहे की तो सेकंड नंबर म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला तो ट्रेड अलॉट होईल याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, कारण एक वेळेस तुम्हाला जर ट्रेड अलॉट झाला असेल तर तो पुन्हा देखील तुम्हाला भेटेल याची कुठल्याही पद्धतीची गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरत असताना जे ट्रेड तुम्ही घेऊ शकता तेच ट्रेड टाकायचे आहेत, किंवा मग पुढच्या फेरीसाठी देखील तुम्ही वाट पाहू शकता आणि तो ट्रेड तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये घेता येईल. या चुकीच्या याच्यामध्ये राहू नका. ठीक आहे, तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे तुमचे घेतलेले आहेत. अजूनही कुठले प्रश्न असतील जे महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांच्या हेल्पसाठी महत्त्वाचे असतील तर कमेंट करू शकता. अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल करणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.